आता काय म्हणतात परमात्मा की पतझड़ आवत देख कर बन रोवे मन माही, ये ऊंची टहनी पात थे अब पीले हो जाई। जेव्हा पानगळ येते, वसंत ऋतू येतो, त्यावेळी काय होतं की आधीची जितकी पानं असतात ते सगळे पिवळे होऊन आणि वृक्षापासून तुटून तुटून खाली पडून जातात. आता असं म्हणतात की त्यावेळी ते बन रडत असतं मनात की हे काय झालं याच्याबरोबर, हे सगळे निघून गेले, तुटून तुटून पडून गेले सगळे. आजपर्यंत मस्ती करत होते, फडफड फडफड करत होते हवेच्या झोक्यात, किती छान दिसत होते. तर हे वनसंसार आहे आणि आपण या फांद्यांना चिकटलेली पाने आहोत. तसेच आपण तुटून तुटून पडत जातो, पिवळे होऊन जाऊ, म्हातारे होऊ, म्हातारपण आले, सफेद केस झाले, गळतात. आता चालली एक एक करून जायला निघाली. तर समजा की आता या झाडापासून तुटून पडण्याची वेळ आली आणि त्याचं हे पण नाही माहिती की केव्हा वेळ येईल. तसं तर अंदाज आपल्याला आहे अप्रॉक्सिमेशन की 90, 80, 100 वर्षांपर्यंत जगूच. तर जसं कोणी आज 80 वर्षांचा झाला असेल तर तो ह्या आशेवर जिवंत आहे, थांबलेला आहे की 100 वर्षांपर्यंत तर म्हणतात की जगतोच माणूस, जीवन चालूच राहते. आणि हेच आज सगळ्यात धोकादायक आहे की इतकी वर्ष तर माझी अजून बाकी आहेत. म्हणूनच तर टिकलो आहोत ना की भगवानापाशी दृढता लागायचं सोडून वाईट मार्गाला लागतो. तर इथे परमात्मा म्हणतात की ही चूक सुद्धा सत्संगामुळे संपून जाईल तुमची. परमात्मा म्हणतात, मौत भूल गया बावड़े, ये अचरज किया कौन, और तन माटी में मिल जाएगा जो आटे में लौण। तर मृत्यूला विसरला, ही गफलत करून बसला, याच कारणाने तू चोरी करतोस, बकवास करतोस, डाके घालतोस, मिळावट करतोस, लाच घेतोस आणि मोठी मोठी घरे बांधतोस. तुला मृत्यू आठवत नाहीये. आता परमात्मा आठवण करून देतात कि वो ऊंची टहनी पात थे वह पीले हो जाई, पात जड़नता यूं कह सुन भीतर भर आए, अब के बिछड़े नहीं मिले ना जाने कहाँ गिरेंगे जाए। फिर तरवर कहता पात से, आता जसे कोणी व्यक्ती मृत्यूच्या निकट असेल, कुळातील लोक आसपास येऊन बसतात आणि मग त्याला सांत्वन देतात की अरे बाबा इथे सगळ्यांनाच जायचंय, चिंता कर किंवा करू नकोस, जे बाकी वाचलेत यांचा पण मृत्यू होणारच आहे, मागे बघून घे कोणी राहिले नाही. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये थोडी दृढता येण्यासाठी अशा गोष्टी चालतात. पण त्यांच्याकडून होत काहीच नाही. जेव्हापर्यंत प्राणी पहिल्यापासूनच परमात्म्याच्या चरणी लागलेला नसतो त्याच्यावर या गोष्टींचा परिणामच नाही करत. पहिल्यापासून भक्तीत लागला असेल, भक्तीच्या शक्तीने, भक्तीच्या कमाईने, मंत्रांच्या कमाईने, त्यावेळी तो थोडा बहुत जर डगमगत असेल परिवार बघून तर त्याला आठवण करून देण्याने तो लगेच दृढ होतो, कारण की त्याचा पाया मजबूत असतो आणि परत तो विसरून जातो संसार आणि परमेश्वराशी सुरती लावून घेतो. आणि भक्ती आणि ज्ञानहीन प्राणी मग त्याला काही मना परिणाम होत नाही, त्याची सुरती तिथे जखडून राहते. तर इथे तरवर कहता पात से सुनो पात एक बात, यहाँ की यही रीति है, एक आवे एक जात। आता जसे त्या पानगळीच्या वेळी फांद्यांवरून पाने तुटून तुटून पडत होती, आधीचे तर पडले, संपून गेले. कोण घाण नाल्यात पडला, कोणी पशूंच्या पायाखाली तुटून नष्ट झाला आणि लगेच परत पालवी फुटून येते, नवी पाने 10 किंवा 15 दिवसात हिरवेगार होऊन जाते ते झाड. आणि मग ते काही ती जी पाने नवीन आली आहेत ती 1 वर्ष नाचून गाऊन घेतील, फरफर फरफर करतील, मग ते पण त्या स्थितीत जातील. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात ह्या उदाहरणाच्या माध्यमातून
की तरवर कहता पात से, सुनो पात एक बात, यहाँ की यह है रीती है, एक आवत एक जात. आजोबांची वेळ झाली, नातू तयार होऊन गेला. आता 50, 60, 70 वर्षांच्या नातवाची वेळ आली. इथे कोणालाच राहायचं नाहीये. तर परमात्मा आपल्याला आठवण करून देतात, रहनानी देश बिराना है. हा आपला लोक नाहीये, हा देश राहण्याचा नाहीये, आणि तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न नाही करत जिथे तुम्हाला सर्व सुखे मिळतील, जिथे वृद्धावस्था नाहीये, जिथे मृत्यू नाही होणार. सांगा, इतके सुंदर स्थान आणि तुम्ही ते ग्रहण करत नाही आहात कारण की तुम्हाला ज्ञान नाही, तुम्हाला हा विश्वासच नाहीये की असा कुठला लोक आहे. कारण की या नकली संतांनी आणि या पंथांनी परमात्म्याला बर्बाद केले. ह्या भक्ती मार्गात नाव निशाण मिटवून टाकले. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.